नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे निर्माल्य. बघा माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ते एक माझं घर होतं, जिथे रोज पारिजातकाचा सडा पडत होता. त्या नाजूकशा फुलांवरून नजर हटत नव्हती. भुईला त्या फुलांनी सुगंधित केलेलं होतं. सडा घालून शांत केलेल्या जमिनीवर छोटीशी पण लक्ष वेधून घेणारी रांगोळी असे. दारातच एका बाजूला गावठी गुलाबाचे ताटवे आणि दुसऱ्या बाजूला जाईची मोहक आणि सुगंधित फुलं सगळ्यांचं स्वागत करीत असत. परसातील पपई आणि पेरू आदरातिथ्य करत असत. माझ्या पायातले छुमछुम स्वर निनादत राहिले आणि फक्त प्रेमच अनुभवलेली मी त्या तालावर नाचत राहिले. उंबरठा ओलांडून मी माझ्या दुसऱ्या घरी आले. अंगणातली वेल कुंडीत लावली गेली. आता तिला तिथे रुजायला थोडा वेळ हवा होता. हळूहळू ती वेल कुंडीत रुजली. कुंपणाच्या, भिंतीच्या, मिळेल त्या आधाराने ती वाढत राहिली. तिने आता मूळ धरलं. तिच्या अंगाखांद्यावर नाजूकशी फुलं डोलू लागली. दोन्ही घरं माझीच आहेत असा माझा ठाम विश्वास होता. पण आताशा मी तिथे नसतेच. मी असते निर्माल्य झालेल्या फुलांमध्ये. कधी ते निर्माल्य वाहत्या प्रवाहात समर्पित व्हायची वाट बघत असतं, तर कधी प्रवाहाबरोबर हेलकावे घेत वाहत राहतं. पण पाणी प्रवाहित नसेल तर मी त्या साचलेल्या पाण्यात कुठेतरी साचून, सडून, कुजून जाणार हे मला ठाऊक आहे. पण पाण्याला प्रवाहित करण्याचं सामर्थ्य मात्र माझ्यात नाही. धन्यवाद.